फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली, त्यावेळी आपण ही अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवावी. त्याच्या आधी जवळजवळ 1329 ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200 मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? दादा पीएचडीची संख्या दादा पीएचडी अजित पवार मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद. हाय हाय अजित पवार हाय 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 अजित पवार हाय. अजित पवारांनी सतीश पाटील यांनी प्रश्न विचारला होता की सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी सांगितलं की ही विद्यार्थी संशोधक विद्यार्थी पीएचडी करून काय दिवा लावतील, मुळात काय दिवा लावतील हे जे वाक्य अजित पवारांचं आहे हे उपमुख्यमंत्र्यांना शोभणारं वाक्य नाहीये. तसंच पीएचडी करणारे जे गरीब घरातील विद्यार्थी आहेत, जे मोठ्या परिश्रमाने या देशाला नवीन संशोधन देतात, त्यांना लाजवणारा आणि अपमानित करणारा आहे. तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये जे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी परिश्रम घेतात, त्यांनाही अजित पवार यांनी लाजवलेला आहे, अपमानित केलेला आहे. आणि या संदर्भात अजित पवार यांचा आम्ही निषेध करतोय. तसंच अजित पवार यांनी विधान परिषदेत संशोधक विद्यार्थ्यांची, प्राध्यापकांची, सर्व देशातील संशोधक विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागली पाहिजे अशी आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे माननीय कुलगुरू मार्फत मागणी करत आहोत. अरे अजित